सुषमाताई, ज्या वेळेला अक्षय शिंदेचं एन्काउंटर झालं त्यावेळी सुद्धा तुमची प्रतिक्रिया घेतलेली होती, त्यावरती सुद्धा तुम्ही विरोधक म्हणून बरेचसे प्रश्न उपस्थित केले होते। आता कोर्टाने ठोस सांगितलंय पोलीसच जबाबदार आहेत, आता आपली प्रतिक्रिया काय? मी अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाला तेव्हा सुद्धा स्वतंत्रपणे पत्रकार परिषद घेऊन अनेक प्रश्न उपस्थित केले होते आणि तेव्हाही म्हटलं होतं की अक्षय शिंदेला तळोजा MIDCतनं बाहेर काढताना त्याच्या प्रवासाचा मार्ग ठरवून का बदलला गेला आणि ज्या पद्धतीचा त्याचा एन्काउंटर झाला होता तेव्हाही हैदराबाद प्रकरणाचा संदर्भ देत म्हटलं होतं की हा सरळ सरळ खून आहे। सरकारने आपला नाकर्तेपणा झाकण्यासाठी पोलिसांच्या कडून करून घेतलेली ही हत्या आहे आणि मी आभार मानेन न्यायालयीन चौकशी समितीचे आणि आता जे सत्य बाहेर येते त्याचे की या सगळ्यांमध्ये उशिरा का होईना पण अक्षय शिंदेचा एन्काउंटर हा फेक एन्काउंटर होता, तो एन्काउंटर नसून तो एका अर्थाने खून आहे ही गोष्ट पुढे येत आहे। बरोबर। या अक्षय शिंदेचा जीव गेल्यानंतर त्याच्या आई वडिलांनी सुद्धा बऱ्याच गोष्टी मांडलेल्या होत्या किंवा त्याचे जे कोणी नातेवाईक असतील, त्यामुळे हे आता सत्य समोर आलंय की हे एन्काउंटर नाही तर पोलीस जबाबदार आहेत त्याच्या मृत्यूला आणि 5 पोलिसांवरती आता गुन्हा सुद्धा दाखल होणार आहे असं देखील कोर्टाने सांगितलंय। निश्चितपणे या 5 लोकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। हे लक्षात घ्या की मी वारंवार असं म्हणते की अक्षय शिंदे हा कोणी साधू संत समाज सुधारक नव्हता, तो कोणी क्रांतिकारी देशासाठी लढणारा कोणी महात्मा नव्हता। न्यायालयात खटला उभा राहून सुद्धा त्याला फाशीची शिक्षा झाली असती किंबहुना ती व्हायलाच हवी होती। मात्र शिक्षा देण्यासाठी आपल्याकडे न्यायालय आहे, कायद्याची एक प्रक्रिया आहे आणि ती कायद्याची प्रक्रिया कुणीही ओव्हरटेक करता कामा नये हीच भूमिका माझी आधी होती आणि आत्ताही आहे। मात्र निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आपला नाकर्तेपणा झाकण्यासाठी आणि ज्या पद्धतीने महिला सुरक्षेच्या संदर्भाने अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते आणि वारंवार देवेंद्र फडणवीस यांच्या गृहमंत्री म्हणून असणाऱ्या कार्यकाळावरती प्रश्न उपस्थित केले जात होते, हा नाकर्तेपणा झाकण्यासाठी म्हणून अक्षय शिंदेचा जो एन्काउंटर दाखवला गेला ऍक्च्युअल ती या पोलिसांना हाताशी धरून केली गेलेली हत्या होती। या हत्येच्या संबंधाने त्याच्या आईवडिलांनी उपस्थित केलेले प्रश्न, मी घेतलेली पत्रकार परिषद किंवा या संबंधाने वकिलांनी केलेले युक्तिवाद ह्या सगळ्यांचा विचार करता निश्चितपणे जबाबदार असणाऱ्या या 5ही पोलीस कर्मचाऱ्यांवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायला हवा।